नमस्कार, मी निशिकांत. लोकांची चर्चा चालू आहे, म्हणजे नेहमीच चालू असते. आणि अध्यात्म वगैरे असे काही विषय निघाले की हॉट टॉपिक असतो नर्मदा परिक्रमा. मग बरेच येतात लोक की जे अनुभव सांगतात, मग बरेच जण चमत्कार सांगतात. अशा बऱ्याच कॅटेगरीज आहेत. मग कोणी सांगतं की आम्हाला मैयाचं दर्शन झालंय, कोणी सांगतं अश्वत्थामाचं दर्शन झालंय, कोणी सांगतं की कोणाकोणाला कोण कोण भेटतं. वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या कॅटेगरी असतात. यामध्ये अनेक असे असतात, म्हणजे हौशे नवशे गौशे, अनेक असे असतात जे इतरांचे अनुभव ऐकून सांगतात, म्हणजे इतरांचे ऐकून स्वतःचे म्हणून सांगतात. काही असे असतात की ज्यांना आलेले असतात अनुभव छटाकभर, आणि असं सांगतात की आम्हाला 2-3 किलो अनुभव आलेले आहेत. काहींना तेच 2-3 टन सांगण्याची सवय असते. बऱ्याच जणांचं असं मत असतं की जर तुम्हाला अनुभव नाही आले तर तुमची परिक्रमा सिद्ध झालीच नाही किंवा परिक्रमा झालीच नाही. ह्यासाठी ते काही अनुभव क्रिएट करतात. बरेच जणांचं म्हणणं असं असतं की जर आम्हाला अनुभव आले नाहीत तर आम्ही लोकांना सांगणार काय, मग म्हणून काहीतरी अनुभव यायला पाहिजेत म्हणून परिक्रमा करतात. मॅक्सिमम जणांचं असं असतं की पुस्तक लिहायचं आहे, मला सुद्धा. मग नंतर नंतर परिक्रमेचा उद्देश फक्त पुस्तकं लिहिणे आणि अनुभव गोळा करणे एवढाच राहतो. बऱ्याच जणांना युट्यूब चॅनल चालवायचं असतं, त्यासाठी ते परिक्रमा करतात. उद्देश काही असलं तरी पुढे जाऊन ते तेच होतं की युट्यूब चॅनल आपल्याला बनवायचंय बाबा, त्याच्यासाठी काहीतरी अनुभव आपण क्रिएट करूयात. बरेच जण पुस्तकं वाचून गेलेले असतात. मग त्या ठिकाणी होतं काय, जेव्हा आपण पुस्तकं वाचून जातो, कोणाचे अनुभव ऐकून जातो, एखाद्या व्यक्तीला भेटून जातो, आपण परिक्रमा नाही करत. आपण ती मुमेंट, तो भाव, ती परिस्थिती परिक्रमेत जगत नाहीत. आपण त्या ठिकाणी तोच अनुभव शोधायला जातो. किती मूर्खपणा आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी जर मैया दिसली होती, तो अनुभव आला असेल, असं जर आपण वाचलंय, तर आपण त्या ठिकाणी जाऊन तोच अनुभव घ्यावा, आपल्याला मिळावा अशी आपण अपेक्षा करत बसतो. आणि आपल्याला जे मिळणार आहे ते आपण विसरून जातो. आजूबाजूला बघत नाही, अरे निसर्ग किती सुंदर आहे बघा. बरं, मराठी माणूस जेव्हा परिक्रमा करतो, मी स्वतः परिक्रमा केली, आजवर सगळेजण परिक्रमा करताना, केल्यानंतर, करून आलेले प्रत्येक जण काय सांगत फिरतात, परिक्रमेत काय करा, हे करा, ते करा, ही काळजी घ्या, ह्या वस्तू घ्या, ह्या गोष्टी सांभाळा, ह्या गोष्टींची काळजी घ्या. अगदी खूप मोठी लिस्ट आहे. पण कोणी हे आजपर्यंत मला सांगताना दिसलं नाही की काय करू नका. जे सगळ्यात महत्वाचं आहे, आज म्हणजे बऱ्याच लोकांना ऐकून राग येईल पण ही वस्तुस्थिती आहे. परिक्रमेमध्ये आज मराठी माणूस बदनाम आहे. मराठी आश्रम सोडता मॅक्सिमम ठिकाणी मराठी माणसाला शिव्या घातल्या जातात. का? म्हणजे मराठी म्हणून नाही, पण महाराष्ट्रातून जाणाऱ्या परिक्रमावासीला शिव्या घातल्या जातात. काही मराठी आश्रम सोडले, काही मोठे आश्रम सोडले, तर बऱ्याच ठिकाणी एमपी मध्ये साधू संत, मी नॉर्मल लोकांची गोष्ट करत नाही, एमपी मध्ये मैया किनारी असलेला प्रत्येक सामान्य माणूस हा देवाप्रमाणे परिक्रमावासीची सेवा करतो, जसं की त्यांच्या घरी देव आलेत. पण साधू संत, आश्रमातले लोक मराठी माणसांना मोकार शिव्या घालतात. त्यामागे कारण काय? मराठी माणूस वागतोच तसा, त्यामुळे त्याला शिव्या पडतात. सगळ्या सोयीसुविधा पुरवतात, असं नाही की हाकलून देतात, पण मराठी माणूस शिव्याच खातो. काय म्हणतात तिकडे, मराठी आदमी जन तुम्हारे, महाराष्ट्र के लोग जो है ना, महाराष्ट्री, कुछ नहीं मालूम उनको, सिर्फ खाए हागे भागे. सेम या भाषेत बोलतात, खाय हागे और भागे, आणि एवढंच करतात आपले लोक, त्यामुळे शिव्या खातात. परिक्रमेमध्ये असताना 40 किलोमीटर चाल,
रोज 30 किलोमीटर चाल, 108च दिवसात परिक्रमा करायची आहे मला 55 दिवसात करायची आहे. टायमिंग लावून जे लोक जातात ना, तुम्ही एखाद्या आश्रमात गेलेला आहात तर काय करू नका ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. साधूकडे जातात कोणत्या आश्रमामध्ये, पहिल्यांदा बघतात चार्जिंगचा पॉइंट कुठे आहे. म्हणजे साधूला नर्मदेहर करणं नाही, त्याच्याशी बोलणं नाही, अरे परिस्थिती काय काय काही नाही. बाबाजी चार्जिंग आहे क्या, काय वाटेल त्याला. मी असेही महाभाग बघितले आणि हे आपल्या महाराष्ट्रातलेच मराठीच लोक सापडतात असे. असं बाहेरून अंगणातून गेटपाशी आश्रमाच्या तिथून जाता जाता ओरडणार, बाबाजी चाय मिलेगी क्या. का बापाचा नोकर ठेवलाय तुमच्या तो तिथे, तिथून विचारणार बाबाजी चाय मिलेगी क्या. तो बाबा म्हणतो नर्मदे हर भगवान, साधू म्हणतो बर परिक्रमावासीला, नर्मदे हर भगवान आओ आओ पधारो. आणि हा बेटा तिकडून विचारतो माणूस परिक्रमावासी मराठी, चाय मिलेगी क्या बाबा. तो म्हणतो हा मिलेगी भगवान, आओ पी लो बैठो विश्राम करो. तिथून विचारतात काली मिलेगी या दूध वाली मिलेगी. आता परिक्रमेत नर्मदा किनारी मॅक्सिमम जागा ज्या अशा आहेत त्या अतिशय दुर्गम भाग आहे. तिथे दुधाचा चहा मिळणं, दूध मिळणं फार दूरची गोष्ट आहे. आणि कोणत्याही वेळेस दूध तिथे अवेलेबल नसतं. जिथे फक्कड साधू आहेत त्यांना साधूनच काही मिळत नाही, ते त्यांची लाईफ कशी तरी काढतात आणि त्यातून तुमची सेवा करतात. त्यांना तुम्ही विचारणार दूध की चाय मिलेगी क्या बाबा. तो म्हणतो भगवान दूध तो नाही है. मग नर्मदे हर, आम्ही चाललो पुढे, काही बोलत नाही, मग निघतात पुढे. बरेच जण अशी असतात की जे पुढे जातात आणि नंतर त्यांना गावातल्या लोकांकडून कळतं की अरे पुढे जवळपास 15 किलोमीटर 10 किलोमीटर 5 किलोमीटर काहीही सोय नाहीये. मग पुन्हा मागे येतात, बाबाजी नर्मदे हर. मग आतमध्ये आले, बसले, काय करणार, आधी चार्जिंगचा पॉइंट शोधणार, फोन चार्जिंगला लावणार. फोन थोडा चार्ज झाला की घरी गप्पा मारत बसणार फोनवरती. हा हॅलो, हा मी पोचलो, मी या गावाला गेलो, मग आज या गावाला आहे, उद्या त्या गावाला जाईन. मग घरच्या चौकशा, बायको काय म्हणते, पोरगी काय म्हणते, आई काय म्हणते, मग ह्याचं काय झालं, मग शेतावर काय झालं. भोसडीच्यांनो हेच करायचं तर आला कशाला परिक्रमेत, हे त्या साधूंना वाटणार नाही तर काय वाटेल. परिक्रमेमध्ये तुम्ही आला आहात, हे धंदे करायला आला. एवढाच जीव अडकला होता तर घरी जायचं. सारखा घरी फोन, तासन तास फोनवरती बोलणार, घरच्यांशी बोलणार. पुन्हा मग चर्चा काय चालते यांची. अजून एक गोष्ट, परिक्रमावासी मराठी माणूस रोज काहीतरी वहीत लिहून घेत असतो. रोज आम्ही सहज विचारलं की काय लिहिता हो तुम्ही. नाही आम्ही लिहून ठेवतो कोणतं गाव कधी येणार, मग काय, मग आज काय केलं, मग उद्या काय केलं. ह्याच्यामध्ये महत्वपूर्ण माहिती फार कमी आणि रिकाम्या गोष्टी जास्त लिहिलेल्या असतात. हे मी स्वतः बघितलं मॅक्सिमम लोकांच्या लिहिलेल्या वहीमध्ये. अनुभव लिहितात की आज काय झालं, मग कोण माणूस भेटला. बरं, कधीही कोणत्या सिद्ध व्यक्तीच्या, साधू संतांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी विचारायच्या नसतात. आपल्याकडे ही प्रथा आहे की नदीचं मूळ आणि साधूचं कुळ विचारायचं नाही. हे मूर्ख लोक आपले जातात आश्रमामध्ये, बिचारा साधू तिथे बसलेला असतो, त्याचे काही कामं चालू असतात, जातात बसतात आणि विचारतात नर्मदे हर बाबाजी नाम क्या है तुम्हारा. ठीक है, कौन गाव से हो. तुम्ही भोसडीच्यांना साधूला गाव विचारता. कब से हो यहां पर, कितने दिन से हो. हे साधूला विचारायचे प्रश्न आहे. मित्र आहे तो तुमचा, विचारायचंय तुम्हाला, कुछ ज्ञान की बातें करो ना उनसे. कि महाभारत के बारे में महाराज जी आपको क्या लगता है, रामचरितमानस महाराज जी आपने पढ़े हैं, आप इतना उसका रोज दिन में पढ़ते हो, तो उसके बारे में कुछ बताइए. कुछ इस स्थान के बारे में बताइए कि इस स्थान में क्या था, स्थान का महात्म्य बताइए. काही नाही, रिकाम्या गप्पा साधूशी जाऊन करतात. साधू तुम्हाला चांगलं बोलेल असं तुम्हाला वाटतं, तो बिचारे बोलत नाही. तो शिव्या देणारे साधू नाही आहेत, पण आजूबाजूचे जे गावातले असतात ना भक्त, ज्यांना गोष्टी कळतात
ते शिव्या देतात. त्यांचे जे शिष्य असतात साधू बिचारे मनाने फार, त्यांना काही फरक पडत नाही तुम्ही त्यांना वंदा निंदा, पण आपण ही आपली इज्जत का घालून घेतो 4 लोकांमध्ये? हे बरोबर आहे का? प्रत्येक मराठी माणूस हेच करतो, लिहून ठेवतो आणि नंतर परत त्याचं आल्यावर पुस्तक छापतो. काय मिळणार आहे पुस्तक छापून? प्रदर्शन करून, मोठेपणा करून काय मिळणार आहे? पुस्तकं छापावीत ज्यांना खरंच काही अनुभव आलेले आहेत. सिद्ध लोकांनी छापली, माझं काही म्हणणं नाही, उलट त्यांना हक्क आहे, त्यांनी त्यांचे अनुभव लोकांना सांगावेत, काहीतरी लोकांमध्ये फरक पडेल. पण याचा अर्थ हा नाही की तुम्ही उठसूट या आणि पुस्तकं छापा. कितीतरी आज तुम्ही जाऊन बघा गरुडेश्वरला पुस्तकांचे असे लाईन लागलेले आहेत. कोणी सोम्या गोम्या उठतो, परिक्रमा करतो, पुस्तक लिहितो. बरं, पुस्तकांमध्ये लिहायचं काय चमत्कार? आश्रमच गायब झाला. त्याच्यानंतर कोणीतरी मला अश्वत्थामाच दिसला, नर्मदा मैयाच दिसली. अरे जर तुला ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या, जर तुझ्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात, दिसू दे ना तुझ्या वागण्या बोलण्यातून. लोकांच्या वागण्या बोलण्यातून तर दिसत नाही की खरंच त्यांना, कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला खरंच एवढा उच्च कोटीचा अनुभव येतो, पूर्ण त्याची वृत्ती बदलते, संपूर्ण त्या माणसाचा कायापालट होतो, वागण्यातली पद्धत बदलते, समर्पण भाव येतो. परिक्रमेत असे बरेच लोक मी बघितलेत स्वतः, की ज्यांना खरंच ज्यांच्याकडे बघितल्यावर वाटतं की नाही हा सिद्ध पुरुष असणार. त्यांच्या बाजूला जरी आपण जाऊन उभं राहिलो, नुसते जवळून जरी गेले तरी आपल्याला वाटतं की नाही खरंच काहीतरी यांच्यामध्ये एनर्जी आहे. पण लोकांना कळत नाही. लोकांना फक्त, आणि मलाही बरेच जण, काय अनुभव आला तुम्हाला? मग अश्वत्थामा दिसला का तुम्हाला? मग नर्मदा मैया दिसली का? मग कोणी गायब झालं का? याच्याही पलीकडे परिक्रमा आहे. काही सोकॉल्ड लोक आहेत, त्यांनी पुस्तकं लिहून लोकांची डोकी बिघडवली आहेत लिटरली. त्यांना वाटतं परिक्रमा म्हणजे चमत्कार, परिक्रमा म्हणजे असं काहीतरी बाप रे की मी, सगळ्या गोष्टी होतील पण तेवढं समर्पण हवं, तेवढी मनाची तयारी हवी, तेवढा तुमचा त्याग करण्याची तयारी हवी, तेवढी तुमची वृत्ती हवी, तेवढं तुमचं मानसिक संतुलन पाहिजे. मनाची खंबीरता असल्याशिवाय अशा गोष्टी होत नाही. म्हणजे यांना साधना करायची नाही, यांना काही सोडायचं नाही, यांना काही ज्ञान मिळवायचं नाही, जाणून घ्यायचं नाही. मी परिक्रमा करतोय असे करतात आपले लोक, जसं काही उपकार करतात ते कोणावर तरी. मराठी लोक मी साधूंशी भांडताना पाहिलेत, आश्रमात येऊन मनमानी करताना पाहिलेत. आश्रमाचे काही नियम असतात, नाही पाळायचे. आश्रमामध्ये आरती होते, मराठी लोक आरतीला उभं राहत नाही, आरती त्यामध्ये यांचे फोन वाजतात. बऱ्याच गोष्टी ज्या परिक्रमेमध्ये कटाक्षाने पाळणं गरजेचं असतं, जे आपले लोक अजिबात पाळत नाहीत. अजून एक असतं यांचं, ग्रुपमध्ये परिक्रमा करतात. करा, दुमत नाहीये. पण जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये परिक्रमा करता पायी पायी, हे सगळं पायी परिक्रमा करणाऱ्यांचं सांगतोय. जे गाडीने करतात त्यांच्यात अजून वेगळ्या तर आहे, त्यानंतर कधीतरी सांगेल. तर पायी परिक्रमा करणारे जेव्हा ग्रुपने परिक्रमा करतात, ह्यांच्या ग्रुपमध्येच ह्यांचे भांडणं चालतात. ह्यांनी माझा बिस्किटचा पुडा खाल्ला, हे मी लहान पोरांचं सांगत नाहीये, 40-40 वर्षाच्या लोकांचं मी बघितले. ह्यांनी माझा बिस्किटचा पुडा खाल्ला, ह्यांनी माझे शेंगदाणेच खाल्ले. कोणाकडे तरी एकाकडे सगळं सामान द्यायचं, खाण्याचं सामान तू सांभाळ, तुझी बॅग मी सांभाळतो. आणि मग ज्याच्याकडे खाण्याचं सामान असतं त्याच्या मागे पुढे कोणीतरी फिरत असतं. मग त्या दोघांनी कुठेतरी संपवला खाण्याचा एखादा बिस्किटचा पुडा की भांडतात. अरे तुमची साधी एवढी गोष्ट सुटत नाही. तुम्ही बऱ्याच ठिकाणी, आणि मराठीच माणसं, पुढच्या आश्रमात गेले की मागच्या आश्रमाची निंदा नालस्ती करतात. त्याच्या पुढच्या आश्रमात गेली की त्याच्या मागच्या आश्रमातली साधू संतांची निंदा नालस्ती. अरे त्या आश्रमात असंच होतं, वो आश्रम में ऐसा ही है, वो आश्रम में ऐसा ही है. काय उपयोग? परिक्रमेत वाद घालतात. तुमको नहीं मालूम,
हमारे तुकाराम महाराज ने क्या बताया है, तुमको नहीं मालूम, हमारे वारकरी संप्रदाय में क्या बताया. अरे सगळ्यांना सगळं माहितीये बाबा, ते साधू तिथे कशासाठी बसले. मी असेही लोक बघितले परिक्रमेमध्ये, स्वतःला प्रचंड ज्ञानी समजतात. हो, म्हणजे मी गीतेचा प्रगाढ पाठक म्हणजे आडनाव नाही बरं, मला गीता पाठ आहे, मला सगळं नॉलेज आहे, मला सगळ्यातलं सगळं माहिती आहे. तिथल्या साधू लोकांसोबत वाद घालतात गीतेवरून, की ह्या गीतेतला मला सांगा म्हणे की हा श्लोक कोणत्या पानावरती आहे, हा श्लोक कुठल्या अध्यायात आहे. बरं, ह्यांना सगळ्या गोष्टी पाठे म्हणून दुनियेला पाठ असल्या पाहिजेत असं आहे का काही. वाद घालतात, नाही याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, मग तुम्ही चुकीचाच कसं काय सांगितला, मग असं का तसं का. साधूंशी तुम्ही वाद घाल, तुम्हाला जो अर्थ लागला तो तुम्हाला लागला, त्यांना तोच अर्थ लागेल, त्यांचा अर्थ ते वेगळं सांगतात. ते साधूंसमोर तुमची बोलायची लायकी काय. परिक्रमेत सुद्धा जर तुम्ही घमंड आणि गर्व सोडत नसाल तर परिक्रमा करून उपयोग काय. मी हवेत सांगत नाही, मी असे लोक बघितले की ज्यांना स्वतःच्या ज्ञानावरती, म्हणजे चांगलंच ज्ञान, गीतेबद्दल ज्ञान आहे, त्यांनी शिवलीलामृत बऱ्याच काही गोष्टी वाचलेल्या आहेत त्यांनी धार्मिक, आणि त्या गोष्टीबद्दल त्यांना प्रचंड असं अहंकार आहे की नाही मला माहिती आहे, मलाच माहिती आहे, आणि मग त्या गोष्टीवरून बाकीच्यांची मजा घेणार. या गोष्टी करण्यासाठी तुम्ही परिक्रमा करता नाही. असेही लोक असतात की उगाच दोघांमध्ये भांडणं लावून द्यायची, मजा बघत बसायची. परिक्रमेमध्ये जर तुमचा अहंकार सुटला नाही तर परिक्रमा काय कामाची. अजून एक प्रकारचे मराठी लोक मी बघितले, त्यांच्या सोयी सुविधा, कम्फर्ट झोन सुटत नाही. कसा, लिटरली मी बघितलं ते सांगतो. आम्ही परिक्रमेमध्ये काही असे लोक बघितलेत मराठी, ट्रेकिंगचा लाईट असतो असा डोक्यावरती लावतात पट्टी बांधून, तो लाईट लावून चालले होते 2 नवरा बायको. काय गरज आहे, तुम्ही परिक्रमेमध्ये सगळं त्याग करायला आलात ना, मग लाईट कशाला पाहिजे ट्रेकिंगचा. बरं, गरज कुठेच पडत नाही परिक्रमेत त्याची, उगाच आपल्या डोक्याला लावून फिरायचं मिनियन सारखं किंवा काय गरज आहे. तो लाईट लावून फिरणार. काही लोक असे काहीतरी घेऊन फिरत होते की परिक्रमेत काही ठिकाणी असं आहे की जिथे शौचालयाची सोय नाहीये, कारण फारच गरीब जागा आहे. आत्ता बहुतेक झाली असेल माहिती नाही. तिथे न करण्यामागचं कारण सुद्धा हेच आहे की मैयाच्या अगदीच किनारी असल्यामुळे तिथे पूर येतो आणि त्यानंतर ते सगळं पाण्याखाली जातं, त्यामुळे तिथे करत नसतील. पण काही ठिकाणी सोय नाही, अगदी तुरळक 2 ते 4 ठिकाणी सुरुवातीला. काय केलं त्यांनी तिथे, काहीतरी एक असा रॉडचा स्क्वेअर बनवला होता, त्याला कपडा लावला होता, कोणीतरी ते असं धरून उभं राहायचं. जादूच्या याच्यात नसतं का की ती बाई असं अंगावरून असं वरून खाली टाकलं की कपडे बदलते, पुन्हा वर उचललं की कपडे तिचे बदलले जातात. तसं काहीतरी झोला टाईप मोठं बनवलेलं ते सोबत घेऊन फिरत होते. अरे तुम्ही ट्रेकिंगला आलेत, तंबू लावून परिक्रमा करणारे लोक बघितलेत मी. प्रत्येक आश्रमामध्ये तुम्हाला राहण्याची, खाण्याची, पिण्याची सगळी सोय असताना आश्रमाच्या खोलीत बसून तुम्ही वेगळा तंबू लावता कशासाठी. तंबूत अशा काय गोष्टी करायच्या असतात तुम्हाला. ह्या गोष्टी करून मिळतं काय. आणि पुन्हा तुम्हाला बोललं की राग येतो. ह्या अशा गोष्टी केल्या तर मराठी माणूस शिव्या खाणार नाही तर काय. बड 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 सतत बडबड. मी एकही मराठी माणूस परिक्रमेत असताना ध्यान करताना नाही पाहिला. एकही परिक्रमावासी मला असा मिळाला नाही, परिक्रमेत भेटला नाही किंवा कोणाबद्दल ऐकलंही नाही की यार वो अच्छा ध्यान करतात. बिलकुल नाही. भजनं म्हणणारी खूप आहेत, भक्तिभावाने भजनं म्हणतील, त्यांचे कौतुक पण ऐकलेत बऱ्याच साधूंकडून. स्वयंपाक बनवणारे खूप आहेत, सुंदर स्वयंपाक बनवतील, त्यांचेही कौतुक साधूंकडून ऐकलेत. पण एकही असा नाही की जो ध्यान करत बसलाय, जो जप करून करत बसलाय. नाही. काही अपवाद आहेत, या सगळ्या गोष्टींना अपवाद आहेत, पण ते फार थोडे.
हाताच्या बोटावर मोजणे इतके आहेत. बाकीचे असेच फिरत आहेत. परिक्रमेला यांनी बनवून ठेवलं एक टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाले जे लोक असतात ना, किंवा एक यात्रा काढलीये, आलोय आम्ही असं टाइमपास करायला. परिक्रमेचा अर्थ नाही माहिती, करणार काय? पुन्हा परिक्रमेहून परिक्रमावासीची खरी परीक्षा परिक्रमा संपल्यावरती सुरू होते, जेव्हा लोक त्यांना विचारतात, अनुभव सांगा, काहीतरी सांगा, थोडं तरी सांगा. आणि मग तिथून सुरू होतात एक एक कथा, गोष्टी, चमत्कार. एकाचे 4, मग 4चे 8, एकाचे 100. बंद करा, सुधरा. पुस्तकं बिस्तकं, मोकार युट्यूब चॅनल, त्यापेक्षा चांगल्या गोष्टी काहीतरी सांगा लोकांना, की जेणेकरून महाराष्ट्रातल्या लोकांना परिक्रमा करायला गेल्यावर लाज वाटणार नाही, शर्मेनी मान खाली जाणार नाही. मी इतक्या दिवस या सगळ्या गोष्टी सांगणं टाळत होतो, पण काय कोणी ना कोणीतरी सांगणं गरजेचं आहे ना, की काय करू नका. म्हणजे चांगल्या गोष्टी सांगायच्या आणि मग काही खरं सांगायची वेळ तर जाऊ दे, त्यांचे कर्म, लोक बघतील त्यांचं त्यांचं. का आपण चांगल्यासाठी लोकांना सांगू शकत नाही? बघा, तुम्ही जेव्हा परिक्रमा करून आला असाल, ज्यांनी केली आहे त्यांना माहितीये की महाराष्ट्रातल्या लोकांबद्दल तिकडच्या लोकांचं काय मत आहे, त्यांच्या वागणुकीमुळे. पुढच्या वेळेस काळजी घ्या. प्रत्येकाला हे सांगा परिक्रमा करायला जाताना, बाकी तू काहीही कर, पण ह्या गोष्टी करू नकोस की ज्याच्यामुळे तुझी इज्जत जाईल, मराठी लोकांचं नाव खराब होईल. नाही तर आहेच आपलं खाय हागे भागे. नर्मदे हर.